नमस्कार, मी प्रेम मुन्नाफळे. आपण बघत आहात जनता की मीडिया न्यूज चॅनल मध्ये आपला स्वागत आहे. आज जगूया एक नजर. सर, खूप खूप तुमचे अभिनंदन. ज्या आम आदमी पार्टीला आपल्याला उमेदवार दिलेले आहे, कशा प्रकारे तुम्ही आपली उमेदवारी पार पाडला? तर नमस्कार, मी बेसा नगर पंचायतचा मी आज आम आदमीचा एक अधिकृत उमेदवार आहे. खेमेश्वर उर्फ जीवन गोहोकर, वार्ड प्रभाग नंबर 3. तर मी आज याच्यासाठी उभा आहो का, मी आज विकास ह्या कामासाठी आज आमच्या नगरपंचायतचा पहिली निवडणूक आहे. पण आमच्या इथे जसा पाहिजे तसा विकास नाही आहे. आज इथे मनमानी चालू आहे आज BJPची. पण त्याच्या आणि आज इथं असं होऊन राहिलं का आरेचा आज रेट आज कोणाकडून 200 रुपये घेऊन राहिले, कोणाकडून 150 रुपये घेऊन राहिले. आज तोंड पाहून आज कामं होऊन राहिले. आज जसा पाहिजे तसा विकास नाही आहे. आज मनमानी चालू आहे इथे. म्हणून त्याच्यासाठी आम्ही आज समोर आलो आहे. आणि आम्हाला दुसरं काही नाही, आम्हाला विकास पाहिजे आणि आम्ही विकास करून दाखवणार आहोत. कोणते अपूर्व विकास कामे राहिलेले आहे आपला बेसा असेल? आम्हाला गटर लाईन आवश्यक आहे. गटर लाईन आज आमची इलेक्ट्रिकची बरोबर सोय नाही आहे. आज रोडवर पोल आले आहे, मधामधात रोडवर पोल आले आहे. रोडची क्वालिटी बरोबर नाही आहे. आज सिमेंट रोड नाही, कुठे सिमेंट रोड आहे, कुठे गल्ल्यात रोड नाही आहे बरोबर. आज कुठं नळ नाही आहे. ह्या सगळ्या आमच्या समस्या आहे. काय वाटते, मोदी सरकारने 2 करोड लोकांना रोजगार देण्याची वादा केला होता. यामध्ये आपला बेसाला कोणाला रोजगार मिळाला नाही आहे. अजून रोजगारापासून लोक वंचित आहे. यावर आपला काय उपक्रम राहणार? नाही, आम्ही त्या उपक्रमावर आम्ही लागून राहिलो आहे. कारण की आज बेरोजगारी खूप वाढून राहिली आहे. कारण की बेरोजगार संख्या जशी पाहिजे तशी खूप वाढून राहिली आहे आणि त्यांना रोजगार आवश्यक आहे. आम्ही रोजगार आणू, आम्ही इथे काही ना काही करू. आम्ही रोजगार लावून देऊ लोकांना. महिलांसाठी शक्तीकरणाच्या उपक्रम राबवण्यात आला होता, तरी महिलांवर अन्याय अत्याचार होत आहे. आपण महिलांसाठी कोणताही उपक्रम राबवण्यात येणार आहे? महिला सशक्तीकरण आम्ही करणार आहोत आणि आम्ही महिलांसाठी खूप समोर आम्ही लढून राहिलो. आम्ही आज महिलांसाठी इथं खूप आज बिअर शॉप आज गल्ल्या घेऊन फिरून राहिले आणि आज लोक खूप त्रास देतात महिलांना. त्याच्यासाठी आम्ही त्याच्या बचत गटाच्या माध्यमातून आम्ही रोजगार देऊ लोकांना, बायांना. एक शेवटचा एक प्रश्न आहे की आपले आम आदमी पार्टी सक्रिय होती, पण आता काही कोणत्याच कारणावरून ते सक्रिय झाले नाही आणि तुम्ही आज उमेदवार लढत आहे. तुमच्या अगेन्स्टमध्ये BJP, काँग्रेस, अजून मोठ्या पार्ट्या तुमच्या अगेन्स्टमध्ये आहे. कशा प्रकारे यांना मात देणार तुम्ही? आम्ही अशा प्रकारे मात देणार म्हणजे आमचं कार्य पाहून पब्लिक आमच्या मागे आहे. आणि आमच्या मागे खूप लोक आहे आणि आम्ही त्यांना आमचं कार्य दाखवू. आम्ही त्यांचा आमचा विकास दाखवू. त्याच्यानुसार आम्ही समोर येऊन राहिलो. मला निवडून द्या आणि माझा विकास पहा. माझ्या पाठीशी राहा. तुमचा हक्काचा माणूस आहे मी आणि स्थायिक माणूस आहे. महत्वाचा 1 नंबरवर माझं बटन आलं आहे. माझं बटन दाबून झाडूवर शिक्का मारून मला निवडून द्या बहुमताने. आणि मेरा नाम राजेश कुमार पटेल, मैं वार्ड नंबर 4 से उम्मीदवार हूँ आम आदमी पार्टी के तरफ से. आज आम आदमी पार्टी की महत्वता ऐसी है कि हमारे बेसा पिपला नगर पंचायत में इतने सारे रोड बन रहे हैं और वहाँ पार्शलिटी किया जाता है, भेदभाव किया जा रहा है. कहीं रोड बन रहे हैं, कहीं रोड नहीं बन रहे हैं. दूसरी बात, बेसा चौक, इतना बड़ा बेसा चौक होने के बाद में भी रास्ते इतने खराब है, इतने खड्डे हैं कि आम आदमी पब्लिक चल नहीं सकती. तीसरी बात, पीछे नगर पंचायत के स्कूल है, नगर परिषद का, इतनी दयनीय हालत में है कि कोई बच्चे जाने को तैयार नहीं पढ़ने की. चौथी बात, एक इतना बड़ा नगर पंचायत होने के बाद में एक बेसिक जो सुविधा कही जाती है कि एक सरकारी अस्पताल होना चाहिए. यहाँ पे आम पब्लिक को आज की डेट में दौड़ के मेडिकल चौक जाना पड़ता है, मेडिकल हॉस्पिटल में, वहाँ पे भी बहुत लाइनें लगी रहती है. सरकार या विपक्षी पार्टी किसी ने भी इस मुद्दे पर ध्यान नहीं दिया गया कि भाई हमारे एक पंचायत के ऑफिस में या इधर आसपास के एरिया में एक सरकारी अस्पताल बनाए. मैं सभी लोगों से निवेदन करता हूँ कि हमें और हमारे जीवन भाव को भारी मतों से जिताकर आगे लाइए. हम पूरी उम्मीद करेंगे, पूरी कोशिश करेंगे कि हमारे जो मैनिफेस्टो है जिसमें हमने सड़क, स्कूल, शिक्षा और बेहतर सेहत सुविधा, हेल्थ के लिए हम काम करेंगे. धन्यवाद. नमस्कार, मी अजित पाटके पाटील, आम आदमी पार्टी महाराष्ट्र कार्यकारी अध्यक्ष. आज बेसा पिंपळा नगर परिषद निवडणुकीच्या निमित्ताने आमचे 2 उमेदवार प्रभाग 3 मध्ये जीवनभाऊ गोकर आणि प्रभाग क्रमांक 4 मध्ये राजेशजी पटेल हे उमेदवार आहेत. खरं सांगायचं तर हे जे सरकार आहे, ट्रिपल इंजिनचं सरकार, त्यामध्ये पहिलं इंजिन जे आहे ते राजकीय नेत्यांचं इंजिन आहे, दुसरं जे इंजिन आहे ते ठेकेदारांचं इंजिन आहे आणि तिसरं जे इंजिन आहे ते सरकारी अधिकाऱ्यांचं इंजिन आहे.
या इंजिनांमध्ये सर्वसामान्य लोकांसाठी डबे नाही, अशा पद्धतीने हे सरकार काम करतंय. म्हणजे फक्त 3 इंजिन नेत्यांचं, ठेकेदारांचं आणि अधिकाऱ्यांचं पळत आहे. यामध्ये सर्वसामान्यांच्या प्रश्नावर आवाज उठवणार कोण, त्यांच्यासाठी काम कोण करणार, आणि त्याविरुद्ध आम आदमी पार्टी जोरदारपणे लढत आहे. येणाऱ्या निवडणुकीमध्ये सर्वसामान्य लोकांच्या प्रश्नांवर झटणारे, त्यांच्यासाठी भांडणारे आणि त्यांच्यासाठी काम करणारे सर्वसामान्यांचे प्रतिनिधी म्हणून आम आदमी पार्टीचे आमचे माणसं काम करतील. माझी सर्व भेसा पिंपळा नगर परिषदेतील या नागरिकांना हात जोडून विनंती आहे की हे 2 शिलेदार आमचे तुम्ही फक्त भेसा पिंपळा नगर परिषदेमध्ये पाठवा. ठेकेदारांसाठी काम न करता सर्वसामान्यांसाठी काम करणार, जसं सौरभ भाऊंनी सांगितलं, स्थानिक प्रश्नांचा वापर त्यांनी केला, यासाठी म्हणून काम करणारे हे आमचे 2 शिलेदार त्या ठिकाणी पूर्ण रान उठवतील आणि सर्वसामान्य नागरिकांसाठी नगर परिषद कशी काम करतील याचे ते रात्रंदिवस काळजी घेतील, हे आश्वासन मी आम आदमी पार्टीच्या वतीने तुम्हाला देतो. पुन्हा एकदा विनंती करतो की आमचे दोन्ही शिलेदार तुम्ही मोठ्या बहुमताने या नगर परिषदेमध्ये पाठवा. धन्यवाद. नमस्कार मित्रांनो, मी सौरभ कृष्णराव गोतमारे, आम आदमी पार्टी बेसा पिंपळा नगर पंचायतचे अध्यक्षपदी विराजमान आहे. इथे आमच्याकडून 2 कॅन्डिडेट वार्ड नंबर 3 आणि वार्ड नंबर 4चे कॅन्डिडेट आम्ही उतरवलेले आहे. त्यात वार्ड नंबर 3मध्ये हेमेश्वर उर्फ जीवनजी गौकर हे विराजमान आहे, तर वार्ड नंबर 4मध्ये राजेशभाई पटेल हे लढत आहे. तर यंदा आम्ही पहिल्यांदाच हे आम आदमी पार्टी बेसा पिंपळा नगरपंचायतमध्ये लढते आहे. त्यात आम्ही काही स्थानिक मुद्द्यावर लढतो आहे. हे स्थानिक मुद्द्यामध्ये पहिला मुद्दा म्हणजे असा की आमच्या बेसाजवळ एक घाट, सुंदर घाट असं बनवत असताना त्याच मागे एक डम्पिंग यार्ड बनलेला आहे. त्या डम्पिंग यार्डचा एवढा दुर्गंध आहे की आमच्या प्रभागातले, प्रभाग क्रमांक 3 मधले अनेक लोक याची कंप्लेंट घेऊन जातात आणि कंप्लेंट केले असतानाही तो डम्पिंग यार्ड तिथून स्थलांतर झालेला नाही. तरी सुद्धा माझी अशी विशेष त्यांना विनंती राहील आणि यानंतर आम्ही जे काम करू त्याला स्थलांतर करण्याचं काम हे पहिले करणार. त्यानंतर इथे बरेच जागी ओम साई नगरीमध्ये एक वाईन शॉप, त्या वाईन शॉपची एवढी गर्दी असतात, बिअर शॉपची एवढी गर्दी राहते, त्या गर्दीमुळे तिथे स्थानिक लोकांची ही पण एक समस्या आहे की तिथे भरपूर प्रकारचे अवैध कामं होतात. त्या रस्त्यावर जाताना लोकांना खूप प्रॉब्लेम, महिलांना सुरक्षितता वाटत नाही. तरी आम्ही ते पण काम करू, हे स्थानिक मुद्दे आहे.